आपले सण उत्सव म्हणजे नेमकं काय असतं? फक्त कॅलेंडरवरची एक तारीख? नाही. काही सण असे असतात जे आपल्या ओळखीचा, आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनतात. आणि आज आपण अशाच एका सणाबद्दल बोलणार आहोत, जो फक्त रंगांचा नाहीये, तर तो आहे कोकणी माणसाच्या काळजाचा ठोका. चला, कोकणच्या या जिव्हाळ्याच्या उत्सवात शिमग्यात जरा खोलवर डोकावूया. आता होळी जवळ आली ना, की मुंबई पुण्यातल्या कुठल्याही कोकणी माणसाच्या कानावर एक प्रश्न हमखास पडतो. शिमग्या गावात जाणारच की? आता हा फक्त एक साधा प्रश्न नाहीये बरं का. ही आहे थेट गावाकडनं आलेली साद, आपल्या मातीची ओढ. शहरातल्या त्या चाकरमान्यांसाठी ना हा प्रश्न म्हणजे गावाकडे परत बोलावणारी एक अगदी काळजाला भिडणारी हाक असते. म्हणजे बघा, कोकणातला माणूस कामासाठी कुठेही जाऊ दे, अगदी परदेशात जरी गेला ना, तरी गणपती आणि होळीला त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. वर्षभर अगदी साहेबासमोर जीजी करणारा तोच कोकणी माणूस शिमग्याला सुट्टी नाही मिळाली ना, तर थेट नोकरी सोडून गावची वाट धरतो. कारण त्याच्यासाठी देवाच्या कामापुढे बाकी सगळं सगळं शून्य आहे. तर मग नक्की काय आहे हा शिमगा? चला, या उत्सवाच्या अगदी मुळाशी जाऊया. त्याचे विधी, त्याचा अर्थ समजून घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल की हा सण इतका खास का आहे. आता शिमगा हा जो शब्द आहे ना, त्याचा उगमच खूप भारी आहे. तो आलाय मूळच्या गोव्याकडच्या शिगमा या शब्दावरून. आणि शिगमा म्हणजे काय, तर असीम गा, म्हणजे अगदी मुक्तपणे मनसोक्त गा. हा सणच आहे गाण्याचा, नाचण्याचा, स्वतःला पूर्णपणे व्यक्त करण्याचा. आणि खरं सांगायचं तर हीच भावना कोकणात आजही अगदी तशीच्या तशी जपलेली दिसते. आता बघा, कोकणातल्या प्रत्येक गावची शिमगा साजरा करायची पद्धत थोडी वेगळी असू शकते. पण काही गोष्टी मात्र सगळीकडे सारख्याच दिसतील. एक म्हणजे ग्रामदेवतेची पालखी. मग होळी पेटवणं, देवाकडे सगळ्या गावासाठी गाराहणं घालणं आणि नवस बोलणं, फेडणं. ह्याच गोष्टींनी तर गावाचं सामाजिक आणि आध्यात्मिक आयुष्य एकत्र बांधून ठेवलंय. यातलं गारहाणं म्हणजे काय, तरी फक्त एक प्रार्थना नाहीये. ते आहे संपूर्ण गावाचे एक सामूहिक मनोगत. त्यात गावाच्या सगळ्या लहान मोठ्या देवतांना साद घातली जाते. अगदी कळकळीनं विचारलं जातं, सालाबादप्रमाणे ही तुझी होळी घातलेली असा. आमच्याकडून काय चूकभूल झाली असात तर ती आज माफ कर. आणि मग एकच विनवणी असते, सगळ्या गावाची रखवाली कर रे महाराजा. किती साधी पण किती मनापासून केलेली प्रार्थना ही. पण थांबा, शिमगा म्हणजे फक्त एवढे विधी नाहीत. अरे, हा तर लोककला आणि सामाजिक परंपरांचा एक जबरदस्त संगम आहे. चला बघूया या सणाला अजून रंगतदार काय काय बनवतं. या दिवसांत ना अनेक लोककलांना अक्षरशः ऊत येतो. मध्यरात्रीनंतर होणारे ते दशावतारी खेळ, अख्ख्यांच्या अख्खं गाव ते बघायला जागतं. मग घरोघरी अंगणात जाऊन नाचणारे खेळे नमन, आणि त्यातला तो गोमू, पुरुषांनी बाईचा वेश घेऊन केलेला तो नाच, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावतो. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाचं, बोंबाबोंब. हा तर या सणाचा आत्मा आहे. समाजावरचा सगळा ताण कमी करायची ही एक अनोखी पद्धत आहे. म्हणजे होळीच्या दिवशी तुम्हाला जणू काही बोलायचा एक हक्काचा परवानाच मिळतो. मनात कोणाबद्दलही राग असेल, द्वेष असेल, अगदी मोठ्यातल्या मोठ्या माणसाविषयी जरी असला ना, तरी तो ओरडून बोंब मारून बाहेर काढायचा. हे एक प्रकारे समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे बघा. एकदा का सगळा राग होळीत जळून गेला की झालं, मनात काहीच ठेवायचं नाही. ठीक आहे, आता जरा तयार राहा, कारण आता आपण शिमग्याच्या अशा काही परंपरांकडे वळतोय जिथे श्रद्धा आणि थरार यांचा एक असा काही संगम बघायला मिळतो की अक्षरशः अंगावर काटा येतो. या प्रथा म्हणजे भक्तीची एक परीक्षाच आहे. कधी विचार केलाय की एकाच सणामध्ये देवावरची अफाट श्रद्धा आणि तितकाच प्रचंड थरार हे दोन्ही एकत्र अनुभवता येईल का? नाही ना, पण कोकणातल्या शिमग्यात हे शक्य आहे. ही उंची आहे सावंतवाडी तालुक्यातल्या कुणकेरी गावच्या हुडाची. आता हुडा म्हणजे काय, तर जवळजवळ 100 ते 125 फूट उंचीचा एक प्रचंड मोठा लाकडी खांब, जो तिथल्या हुडोत्सवाच्या अगदी केंद्रस्थानी असतो. विचार करा, 125 फूट. आणि या हुडोत्सवातला खरा थरार सुरू होतो तो 7व्या दिवशी. विचार करा, देवीचा संचार झालेला एक अवसार, म्हणजे एक भक्त, कुठलीही सुरक्षा नाही, काही नाही, आणि तो त्या 125 फूट उंच हुड्यावर चढतो. आणि खाली हजारो लोक त्याच्या दिशेने पेटत्या शिणी फेकतात. त्या मशालींच्या प्रकाशात होणारा हा अग्नीचा खेळ पाहताना ना, खरंच काळजाचा ठोका चुकतो. आता हे झालं कुणकेरीमधलं थरारक रूप.
पण याच्या अगदी उलट पण तितकेच शक्तिशाली श्रद्धा आपल्याला दिसते सांगेली गावात. इथे सगळा विश्वास आहे तो निसर्गावर. हे किती कमाल आहे बघा ना. एकाच शिमगा उत्सवाची ही दोन पूर्णपणे वेगळी रूपं. एकीकडे कुणकेरीमध्ये मानवी धाडसाची आणि श्रद्धेची परीक्षा आहे, तर दुसरीकडे सांगेलीमध्ये एका फणसाच्या झाडामध्ये गिरोबा नावाचं ग्रामदैवत पाहिलं जातं. आणि श्रद्धा इतकी की त्या गावात होळीचा दिवस सोडला तर वर्षभरात कधीही फणसाच्या झाडाला कुऱ्हाड लावली जात नाही. रंग, खेळ, नाच-गाणं या सगळ्याच्या पलीकडे जाऊन शिमग्याचा जो खरा कळस आहे ना, तो आहे एका दैवी आश्वासनात. एक असं आश्वासन जे अख्ख्या गावाला वर्षभर पुरतं. कोकणातल्या अनेक गावांमध्ये शिमग्याचा सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात उत्कंठावर्धक क्षण असतो तो म्हणजे कौल मिळणं. मांडावर ढोल ताशांचा आवाज टिपेला पोचतो आणि गावकऱ्यांमधल्याच कुणाच्या तरी अंगात देवाचा संचार होतो. आणि मग ती व्यक्ती गावाच्या प्रत्येक प्रश्नावर, प्रत्येक समस्येवर थेट देवाचं उत्तर, देवाचं मार्गदर्शन देते. आता ह्याला फक्त अंधश्रद्धा म्हणून चालणार नाही. ही एक सामाजिक आणि मानसिक आधार देणारी व्यवस्था आहे. विचार करा, कुणाला मुलीच्या लग्नाची चिंता आहे, कुणाचा पिढ्यानपिढ्या चाललेला जमिनीचा वाद आहे. अशा वेळी जेव्हा मांडावरचा देव स्वतः सांगतो की काळजी करू नको, सगळं ठीक होईल, तेव्हा त्या माणसाला जे मानसिक बळ मिळतं ना, ते खूप मोठं असतं. आणि कदाचित हेच या सगळ्याचं सार आहे. जेव्हा एखादा माणूस सगळ्या बाजूनी हरलेला असतो, पूर्णपणे खचलेला असतो, तेव्हा देवाचा तो एक शब्द, तो एक कौल त्याच्या मनात जी सकारात्मकता निर्माण करतो ना, तीच त्याला त्या कठीण परिस्थितीतनं बाहेर पडायची ताकद देते. आणि मग जेव्हा तो मांडावरचा देव हातात मशाल घेऊन गावच्या सीमेपर्यंत धावतो, तेव्हा तो जणू अख्ख्या गावाला एक वचन देत असतो की घाबरू नका, मी आहे. या सीमेच्या आत माझ्या लेकरांना काहीही होणार नाही. आणि हाच विश्वास, हीच एकी आणि हीच आशा पुढच्या वर्षभरासाठी सोबत घेऊन प्रत्येक कोकणी माणूस पुन्हा एकदा शहराच्या धावपळीसाठी तयार होतो. तर मग जाता जाता एक विचार करूया. शिमग्यासारखे हे उत्सव म्हणजे फक्त काही जुन्या परंपरा आहेत का, की समाजाला भावनिक आधार देणारी, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी, एक जिवंत, श्वास घेणारी व्यवस्था आहे? या प्रश्नावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या वेळी.